आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमधील काळाराम मंदिर येथे झालेल्या धर्मध्वज कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांनी प्रत्युत्तर दिले आहे। महंत सुधीरदास महाराज यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काळाराम मंदिरातील धर्मध्वज प्रतिष्ठापना कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि परंपरेशी निगडीत कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले। तसेच मंदिर हे सर्व हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असून धार्मिक कार्यक्रमांवर अनावश्यक टिप्पणी करणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी त्यांनी सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत आणि धर्मध्वज कार्यक्रमही त्याच परंपरेचा भाग होता। एकमेव ठेकेदार आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव। काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला। आम्ही त्याचं स्वागत करतो। फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली। देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, महळ झिरोळ उपस्थित होते। काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते। मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला। काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडले। पण या तीन प्रमुख कुटुंबातल्या कोणीतरी एक एक व्यक्ती तिथे जर बोलवली असते तर तो धर्मध्वज अधिक तेजस्वी झाला असता। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक। नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा, कब्जा, जसं लँड ग्रॅबिंग करतात, खंडणी गोळा करतात, त्या पद्धतीचे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले। काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता ते असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही। ध्वजा फडकवली तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवली मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवली, करेक्ट? त्या धर्मध्वजेवरती बहरलेल्या वृक्षाचं छायाचित्र आहे, तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसेल मी सांगतो। अयोध्या मंदिरावरील धर्मध्वज वृक्ष बहरलेला हिरवागार। देशात काय चित्र आहे? अडाणीसाठी देशभरामध्ये जंगलतोड सुरू, छत्तीसगड, झारखंड पासून ओरिसापर्यंत ज्या खाणी, जंगलातल्या खाणी अडाणीला दिलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे। आमच्या मुंबईमध्ये एका रात्री 3000 वृक्ष आरे जंगलात तोड। तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, प्रतीक टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी? इथे सुद्धा तेच आहे ना। श्री हनुमानाचं चित्र टाकलेलं आहे धर्मध्वजेवर। हनुमानाचे आदर्श काय ते तुम्ही पाहिलं का? हनुमान हा निष्ठावान होता। तुम्ही सगळे गद्दार तुमच्या पक्षात घेतले। तुमच्या पक्षामध्ये कोण लोक आहेत? ते का हनुमान आहेत का? नाही, हे सगळे आमचे हनुमान तुम्ही घेतले। त्याच्यामुळे ही अशी ढोंग बंद केली पाहिजे भाजपला। हे राजकीय खेळ आहेत हिंदुत्वाचे, हे शक्यतो करून हिंदुत्वाला बदनाम करू नका। काल शिवसेनेचा बैठक झाली, त्या बैठकीला असा इश्यू होता की भाजप विश्वासात घेत नाहीये, कुंभमेळ्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, आता एक खंडी कारभार सभेतून नाराजी व्यक्त केली। 3 लाख कोटीचं काहीतरी बजेट असं मला कळलं, हे मी वाचलं, हे खरं खोटं मला माहिती। कुंभमेळ्याचं
3,00,000 कोटीचे काय कामं करणार हे जरा 35,000 कोटी हा कुठे आकडा चुकला नाही. हे 3,00,000 कोटी पण करू शकता, कारण शेवटी पैसे गुजरातच्या ठेकेदारांना द्यायचे. 35,000 कोटीची कामं काय करणार आहात हे कुंभमेळा मंत्र्यांनी एकदा नाशिकच्या जनतेसमोर त्याचं पुस्तक ठेवलं पाहिजे की ही 35,000 कोटीची कामं मोजमाप करा आणि त्यातले किती टक्के गुजरातच्या ठेकेदाराकडे जाणार आहे आणि त्यात त्यांचं कमिशन किती आहे हे एकदा त्यांनी हिशोब दिला पाहिजे नाशिकच्या जनतेला. मुंबई नाशिक पालिकेवर याची काय जबाबदारी आहे? काही नाही. एक कल्ली कारभार सुरू आहे. सरकार असं म्हणजे की सरकारने पैसे वाटण्यापेक्षा सामान्यांसाठी ते खर्च करायचं. ठीक आहे, कोर्टाचा आदेश आहे, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ता कोणाची आपल्याला माहिती आहे. सर, बंगालमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा आहे. कसं बघताय सगळं? घटनात्मक पेच होईल का नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, कारण मी काय घटनात्मक नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही ठराला जाऊ शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतायत की मी निवडणूक हारले नाही, कपट कारस्थान षड्यंत्र रचून माझा पराभव घडवण्यात आला. 100 जागा लुटल्या गेल्या. 100 जागा 90 लाख मतं कापली, डिलीट केली आणि त्यातली 27 लाख जी मतं आहेत त्या प्रकार तो विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा वेळेला जे मतदान झालं आणि साधारण याच फरकामध्ये ममता आणि भाजपात विजयाचं आणि पराभवाचं अंतर. ममता बॅनर्जी या फार मोठ्या आंदोलन करणारे नाही. त्यांनी सतत सत्तेवरती असताना आणि नसताना आंदोलन केली. राजीनामा देणार नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाचा एक भाग असं मी मानतो. ठीक आहे, सरकारने काय करायचं ते करावं. आता या क्षणी बंगालमध्ये हिंसाचार उसळला नाही, मणिपूर प्रमाणे आतापर्यंत 7 लोक ठार झाले. जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे. मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झाले, अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचे. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाले, आतापर्यंत काय झाले? भगवंत मान यांनी जे सांगितलं तो विचार अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजे. भगवंत मान म्हणतात मुख्यमंत्री बॉम्बस्फोट झाल्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आणि बॉम्बस्फोट त्याचं हे उदाहरण. त्या ठिकाणी खासदार संजय राऊत साहेबांनी नाशिकच्या जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये संपन्न झालेल्या सन्माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे माजी राष्ट्रपती कोविंदजी, त्याचप्रमाणे गोविंददेव गिरी यांच्या शुभ हस्ते जे धर्मध्वजा पूजन झालं त्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले असून आम्ही शिवसेनेचे खासदार असलेले राजाभाऊ वाजे यांना देखील आमंत्रित केलेलं होतं. त्याचप्रमाणे आपली जी समाज रचना आहे त्या रचनेमधील 18 पगड जातींचं प्रतिनिधी स्वरूप असलेलं जे काही विविध जातींचे घटक आहेत त्यात सर्व जाती आलेल्या आहेत. या सर्वांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित करून त्यांना पूजनाचा मान दिला. त्यांच्या हस्ते आपण गणपती पूजन, पुण्यवाचन इत्यादी देखील स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्यामुळे राऊत साहेबांनी याविषयी पूर्ण माहिती करण्याकरता निदान माझ्याशी तरी फोन करायला हवा होता.